आम्ही कावीळ उतरवसाठी गावाकडे गेलो होतो। भर दुपारची वेळ होती आणि परत येताना आमका वाट काय गावानाय। एक माणूस मिळालो, तिने एक वाट दाखवल्यान, पण ती वाट एका भलत्याच ठिकाणी गेली। आणि जेव्हा आम्ही थंय जाऊन पोचलो तेव्हा आमच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान आम्ही संपूर्ण हादरानच गेलो। मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव घेऊन आलेलो असं। तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर ते तुम्ही माका व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवीन। आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। चला तर मग वळूया आपल्या आजच्या या सत्य अनुभवाकडे। हा अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवल्याने पण त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे आपण अनुभव बघूया। तर ही घटना सावर्डे या गावातली असा। तेव्हा मी 19 वर्षांचं होतोय। माका तेव्हा बरा नाही होता। आम्ही डॉक्टरकडे गेलो, रिपोर्ट्स वगैरे काढलो। तेव्हा समजला की माका कावीळ झाली होती। डॉक्टरांनी औषधं वगैरे दिल्यान ती सगळी चालूच होती, पण तरी देखील कावीळ काय उतरा नाही। माझ्या आईवडिलांचं लहानपण या गावाकच गेला होता आणि जेव्हा गावात कावीळ वगैरे कोणाक व्हायचो तेव्हा ते एका माणसाकडे जाऊन तो कावीळ उतरवायचे, ज्यामुळे गावापर्यंत ही बातमी पसरली। तेव्हा गावचे पप्पांका फोन करून म्हणाक लागले की तेका एकदा गावाकडे घेऊन ये आणि एक माणूस हा त्याच्याकडसून कावीळ उतरव, मग तेका बरा वाटत। बरेच दिवस झाले होते माका बरा वाटत नसल्यामुळे शेवटी आई पप्पांनी ठरवल्याने की गावाकडे जाऊन एकदा येऊया, म्हणून मग माका ते गावाकडे घेऊन गेले। मी, आई, पप्पा आणि माझा भाऊ असे आम्ही 4 जण सावर्डे या गावात गेलो। सावर्डेत आमचं गाव होता। थंय गेल्यानंतर जास्त वेळ काय काढूक नाही। मी, पप्पा आणि आई लगेचच त्या आतल्या गावात राहणाऱ्या कावीळ उतरवणाऱ्या माणसाकडे गेलो। सकाळचे 11:30 वगैरे वाजले असतील। तो गाव तसं खूप आतमध्ये होतं, ज्यामुळे आमका जाऊ जरा वेळत लागलो। थंय गेल्यानंतर पप्पाने त्या माणसाक सांगितल्याने की कावीळ झालो आणि उतरवचो। तसा त्या माणसानं आमका थंय बसवल्यान आणि त्यांनी आपली लगेच तयारी करूक सुरुवात केल्यान। माका माहिती नाही होतं की तो काय करतलो, पण बऱ्याच गावकऱ्यांका त्याचा अनुभव होतो आणि माझी गोळी औषधं तर चालूच होती। मग थंय गेल्यानंतर सगळ्यात आधी त्या माणसानं माका समोर बसवल्यान आणि त्याची बायकोसुद्धा त्याच्यासोबत होती। मग लगेचच त्यांनी माझ्या मुठीत काहीतरी पाळासारखं धरूक दिल्यान आणि मुठी बंद करूक सांगितल्यान आणि हातात चुनो घेऊन तो माझ्या हातांका लावूक लागलो आणि त्याची बायको वरसून पाणी ओतूक लागली। जसा ह्या सगळा तो करता तसा पिवळा पाणी हळूहळू माझ्या मुठीतून बाहेर पडाक लागला। त्यावेळी तो म्हणालो कावीळ तर झाली आणि ती आपल्याक उतरवकोय। मग त्यांनी पुढे खूप काय काय केल्यान आणि त्यानंतर तो आमका म्हणालो की पुढचे 3 दिवस तुमका येऊचा लागतला आणि रोज आपल्याक कावीळ उतरवकोय, असा काहीसं त्यांनी आमका सांगितल्यान। ता सगळा करेपर्यंत दुपारचे 1:45 झाले आणि अखेरीस त्यांनी ता काम संपवल्यान आणि जाता जाता पेरवाचो पालो आणि कसल्या तरी एक दुसऱ्या झाडाचो पालो त्याने आमच्याकडे दिल्यान आणि तो म्हणालो की ह्या पाल्याचो रस तुमका एकत्र करून पिवचो असा काहीसा सांगान तिने आमका थंयसून मोकळा केल्यान। ता सगळा बघून माका तर कळत नाही होतं की आता करायचं काय, पण त्यांनी जसं सांगितलेल्यान तसं आम्ही करत होतो आणि साधारण 1च्या दरम्यान आम्ही थंयसून निघालो। खूपच उशीर झालो होतो, घराकडे जाऊन जेवचा सुद्धा होता, त्यामुळे आम्ही लगेचच थंयसून निघालो। तेव्हा आमच्याकडे गाडी बिडी नाही होती, आम्ही चलतच इलो होतो आणि जाताना सुद्धा आता एवढ्या उन्हासून जाऊचा म्हणजे माका त्रासच होणार होतो। बरा खायचा थंय वाहनव नाही, एसटी होती पण ती संध्याकाळची आणि सकाळची, त्यामुळे त्यावेळेक एसटी नसल्यामुळे आम्ही चलतच थंयसून जाऊक लागलो। जाता जाता वाटेत आमका एक माणूस गावलो। त्या माणसाक आम्ही कायच विचारूक नाही ना, तो आमच्या ओळखीचो होतो, पण तरी देखील तो आमका म्हणालो की तुम्ही ह्या रस्त्यान जाऊ नको। त्याने आमका दुसरा रस्तो दाखवल्यान आणि तो म्हणालो की ह्या रस्त्यान तुम्ही लवकर पोचाल, उगाच भोवंड मारून जाऊचं लागतं। त्या माणसाचं त्या बोलणं ऐकून आमका आपला वाटलं की गावातलेच कोणतरी माणूस असतलो जेका आतले रस्ते माहिती असत आणि आम्ही आपले थंय नवीन दिसल्यामुळे तिने आपले आमका रस्तो दाखवल्यान
असो काहीसो विचार करून आम्ही आपल्या त्या माणसानं सांगितलेल्या आतल्या रस्त्यान जावक लागलो. आमका काय माहिती नाही होता की तो रस्तो खंय जाता, पण एवढं आता तो बोललो म्हणून आम्ही आपले त्या रस्त्यान गेलो. बघता बघता तो रस्तो हळूहळू कमी कमी होऊक लागलो. म्हणजे आधी मोठी वाट होती, पण पुढे पुढे गेल्यानंतर वाट छोटी छोटी होऊक लागली आणि कोणची जागमाग नाही. आजूबाजू पूर्ण जंगल. कळत नाही होतं की हो रस्तो नेमकं जाता खंय. पण पप्पांका आपल्या वाटला की हो मुख्य रस्त्याकच जाऊन भेटतलो आणि आपल्या बराच अंतर वाचतला. पण तसा काय झालाच नाही. पुढे गेल्यानंतर आमका समोर जा काय दृश्य दिसला, ता दृश्य बघून आम्ही घाबरलो. कारण जसे आम्ही थंयसून पुढे जातो तेव्हा आमका बाजूकच गावचा एक स्मशान गावला. रस्त्याकात लागण त्या स्मशान होतं आणि त्या स्मशानाच्याच बाजूसून ती वाट पुढे जायत होती. पण अशी गावची स्मशानं असतात असो काहीसो विचार करून आम्ही आपले थंयसून पुढे गेलो. तरी तेव्हा 1:30 वगैरे वाजले असतील. मरणाचं ऊन पडा होतं आणि ते उन्हातच आम्ही आपले तसेच चला होतं. घामाचे धाराव पडा होते. बघता बघता 15-20 मिनटं अजून आम्ही पुढे चलत गेलो. रस्तो तसंच दिसा होतं. फारसं काय बदल नाही. 2 माणसं सहज चलतील एवढी काहीशी त्या रस्त्यावर जागा होती. आणि त्यानंतर आमका समोर जा काय दृश्य दिसला, ता दृश्य बघून आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली. कारण आम्ही पुढे गेल्यानंतर आमका ताच स्मशान गावला जा 15-20 मिनटं आधी गावला होता. परत त्या ठिकाणी इलेल्याचं बघून आमची तर चांगली तणतणली. असा कसा काय झाला ताच समजत नाही होता. बरं आम्ही अडेतडे खयच वळलो नाही होतो. सरळ रस्त्यान चलावतो. मग परत त्या स्मशानाकडे कसे इलव. तसे पप्पा मनाक लागले कदाचित हे दुसरा स्मशान असतला. आजूबाजू खूप गावं होती, कदाचित दुसऱ्या गावाचं असात असा काहीसा तेव्हा पप्पा मनाक लागले. पहिल्या वेळेक आम्ही स्मशान काय नीट निरखून बघूक नाही होतं, पण ह्या वेळेक मात्र ता स्मशान आम्ही नीट बघितलं. आणि ह्या वेळेक जरा घाबरतच आम्ही थंयसून पुढे गेलो. थंयसून परत 15 मिनटात चालल्यानंतर तिसऱ्या वेळेक सुद्धा आमका ताच स्मशान परत दिसला. आणि ह्या वेळेक ता स्मशान दुसरा तिसरा खयचा नसान अगदी ताच होता जा पहिल्यांदा आमका 2दा गावला होता. तिसऱ्या वेळेक त्या स्मशानाकडे इल्यानंतर आमची मात्र चांगली तणतणली आणि आमका कळान चुकलं की आम्ही फिरान स्मशानाकडेच येतो. जवळजवळ 1.5 तास आम्ही त्या रस्त्यावर चलतच होतो आणि फिरान त्या स्मशानाकडे येत होतो. ह्या बघितल्यानंतर पप्पांका आणि आई कळालं की हो नक्कीच काहीतरी भयंकर फेरो असा. आम्ही चकव्या सापडलो आणि तो जो माणूस आमका गावलो होतो तो माणूस साधो सुधो नाही होतो. त्यांनीच आमका हे भरकटवल्यान आणि आता ह्याच्यासून बाहेर कसं पडायचं हे आमका समजत नाही होता. आई तर घाबरली आणि तिने सरळ आपल्या गावच्या देवीचं नामस्मरण करूक घेतल्यान. पप्पा पण चांगलेच घाबरले होते. बरं त्या गावाचं आमका काय माहिती नाही. आतमधलं तो गाव होतं आणि आजूबाजू खयचो माणूस हो दिसा नाही जे का आम्ही विचारू की आता इसून बाहेर कसं पडायचं. आम्ही तिघवले नुसते फिरान त्या स्मशानाकडे येत होतो. त्यात माझी तब्येत बरी नाही, ज्यामुळे माका तर प्रचंड त्रास होऊक लागलो होतो. काय करूचा समजत नाही होतं. आम्ही येताना तर अर्ध्या पाऊण तासात त्या माणसाच्या घराकडे येऊन पोचलो होतो, पण जाताना मात्र जवळजवळ 1-1.5 तास होऊन गेलो. पण आम्ही मुख्य रस्त्यात काय लागलो नाही होतं. त्यामुळे आता करायचं काय याच कळत नाही होतं. पप्पा म्हणाले की आपल्यात चला कोया तरच आपण हैसून कैसून तरी बाहेर पडाव. असा म्हणान आम्ही अजून पुढे गेलो आणि 4थ्या वेळेक आमच्यासोबत एक वेगळंच प्रकार घडलो. आमका चलता वाटेत एक म्हातारो माणूस गावलो. माणसाक बघून पप्पा पटकन म्हणाले थांब हेंका विचारूया बरं आला कोणतरी गावला. आम्ही खूप घाबरलेलो. माणूस बघून आमका थोडं जीवात जिविलो. पप्पा पटकन पुढे गेले आणि त्या म्हाताऱ्या माणसाक विचारूक लागले उमलीत जाऊचो मार्ग खयसूना. पण त्यावर तो म्हातारो म्हणालो मी हय नवीन हय, माका नाही माहिती, ह्या रस्त्याक मी पहिल्यांदा चिलय. त्या म्हाताऱ्याच्या तोंडून ह्या सगळं ऐकून पप्पा तर अजूनच घाबरले. कारण एवढं वयस्कर माणूस ह्या गावात नवीन असो कसा काय बोलाक शकता. पप्पांका लगेचच कळाला की हो काहीतरी विचित्र प्रकार असा. म्हणून ते पटकन मागे फिरले आणि आमका म्हणाले की चला लवकर. तसे आम्ही त्या म्हाताऱ्याच्या बाजूसून पुढे चलत गेलो. आई तर देवीचंच नाव घेत होती, देवीचं नामस्मरणच करत होते आणि देवीच्या कृपेन 3-4 वेळा स्मशान लागला. आणि त्यानंतर दुपारी 3:30च्या दरम्यान आम्ही कसे बसे मुख्य रस्त्यात येऊन पोचलो. म्हणजे जवळजवळ 2-2.5 तास आम्ही त्या चकव्यातच अडकलेलो. थंय जा काय होतं त्या फिरान आमका त्या स्मशानाकडेच नेत होता.
पण आमच्या तिघांचं नशीब इतक्या चांगलं की आमका कोणाक काही थंय त्रास झालो नाही. आम्ही सुखरूप थंयसून बाहेर पडलो आणि मग लगेचच मुख्य रस्त्यावर येऊन आम्ही एक एस टी पकडून आमच्या गावाकडे गेलो. गावात जाऊन पोचल्यानंतर सगळ्यात आधी हो सगळं प्रकार आम्ही गावच्या घरच्यांका सांगितलं. त्यांनी जेव्हा या सगळं ऐकल्याने तेव्हा तर ते चांगलेच घाबरून गेले, कारण असे प्रकार आतल्या गावांमध्ये घडत असतात. दुपारच्या वेळेक आम्ही त्या स्मशानाच्या रस्त्यावरसून नेल्यामुळे आमच्यासोबत तो सगळं प्रकार घडलो असं ते म्हणत होते. पण एवढं सगळं भयंकर प्रकार घडानसुद्धा आमका कोणाक काही त्रास झालो नाही. देवीचीच कृपा म्हणायची. त्यामुळे संध्याकाळी आम्ही लगेचच गावच्या देवीकडे गेलो. थंय नारळ वगैरे ठेवलं जेणेकरून पुढे काय आमका त्रास होता नाही. पण त्या सगळ्या प्रकारापासून आम्ही मग परत कधीच त्या गावात चलत जाऊक नाही. पुढच्या 2 वेळेक आमका जायचं होतं, पण पप्पा मग कोणची तरी गाडी घेऊनच त्या गावाकडे माका घेऊन गेले. चलत काय आम्ही जाऊक नाही आणि त्या रस्त्यान परत आम्ही इलव नाही. भले लांब पडला तरी चलत, पण मुख्य रस्त्यानंच गेलेला बरा. आतल्या रस्त्यान जाणं आमका त्या दिवशी इतक्या महागात पडलं की आम्ही त्या सगळा कधीच विसराक शकत नाही. तर असं काहीसं होतं. आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचा एक अनुभव, जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता मी तुमका आपल्या अजून एक सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचा एक अनुभव सांगतोय. यश साखरे हे आपले सबस्क्रायबर असत. त्यांनी हा अनुभव आपल्याक पाठवल्याने. नमस्कार. हा अनुभव माझ्या पंजो आजोबांचा असा. त्यांनी स्वतः त्या काळी अनुभव घेतल्याने होतो. तर तेव्हाच्या काळी असे गाडीये गुडिये नाही होते. बैलगाड्यांचाच वापर लोक मोठ्या प्रमाणात करायची. तर तेव्हा झाला असा, माझी पणजी आजी होती, तिका माहेरसून बोलवणं इलेला. त्यामुळे ती आपल्या आजोबांका म्हणाली की माका जरा माहेरी घेऊन चला. आधीच्या काळी जास्त कोण माहेरी जायचं नाही. खूप वर्षानंतर आजी एक माहेरी जायचं होता. त्यामुळे आजोबा तयार झाले. तिने एक बैलगाडी बघितल्याने आणि ते दुपारचे सगळं सामान वगैरे भरून ते आजी घेऊन माहेरी जाऊक निघाले. तरी आजीचं माहेर जास्त लांब नाही होता. बैलगाडी असून 1-1.5 तास लागायचं. त्यामुळे तसं काही प्रश्न नाही होतं. आजोबांनी 3-3:30च्या दरम्यान बैलगाडी काढल्याने आणि ते सरळ आजीच्या माहेरी जाऊक लागले. संध्याकाळी 5-6 पर्यंत ते माहेरी जाऊन पोचले. थंय गेल्यानंतर माहेरच्याने आजोबांका आग्रह केल्याने की आता इलाज तर थांबा आणि उद्या सकाळी जावा, कारण परत जाईपर्यंत रात्र होतली. पण आधीच्या काळची लोक तुमका तर माहिती असत, शक्यतो माहेरी कोण राहायचं नाही. त्यामुळे आजोबा म्हणाले की मी आपलं जातोय, मी आजीक सोडू केलं होतंय. आजोबा ऐकाकत तयार नसल्यामुळे आजीच्या माहेरच्यांचं सुद्धा नाईलाज झालं. पण आता इलाज ते जेवून तरी जावा असं आग्रह केल्यामुळे आजोबा आपले रात्री जेवक थांबले. 7-7:30 पर्यंत त्यांचं जेवण वगैरे उरकलं आणि 8 वाजता ते रात्री आपल्या घराकडे जाऊक निघाले. रस्तो साधारण 1.5 तासांचंच होतं. त्यामुळे तसं काय प्रश्न नाही. 10च्या आधी ते सहज आपल्या घराकडे पोचतील असं काहीसं विचार करून आजोबा आपले निघाले. त्यांच्याकडे घासलेटचा कंदील होता. त्या त्यांनी बैलगाडी एक पुढे अडकवल्याने आणि ते वेगान आपल्या गावाकडे जाऊक निघाले. जाताना बैलगाडी सामान असल्यामुळे त्यांना हळूहळू जाऊचं लागला. पण आता मात्र त्यांची बैलगाडी पूर्ण रिकामी होती. त्यामुळे ते आपले वेगान बैलांका पळवत होते. त्यांनी अर्धो रस्तो पार केल्याने आणि तेव्हा आतासारखे रस्ते वगैरे नसल्यामुळे मातीचेच रस्ते, आजूबाजूक जंगल, त्यामुळे जंगली प्राणीसुद्धा रातचे मोठ्या प्रमाणात दिसायचे. आणि आजोबांका शिकारीची खूप आवड होती. ते अधूनमधून शिकार करायचे. आणि त्या दिवशी नेमका असा काहीसा घडला ज्यामुळे आजोबा अक्षरशः थोडक्यात वाटावले. ते आपले रातचे बैलगाडीन तर जात होते आणि तेवढ्यात एक शेळी त्यांच्या रस्त्याच्या आडवी इली, एकदम धिप्पाड आणि भली मोठी. त्या शेळीक बघून आजोबांनी पटकन बैलांका थांबवल्याने. शक्यतो शेळी वगैरे त्यांका सहसा दिसायची नाही आणि शिकारेक वगैरे जरी ते गेले तरी रात्र पूर्ण जागवून काढल्यानंतर एखाद दुसरा शिकार गावायचा. पण अशी अनायशी शेळी समोर इलेल्याचं बघून आजोबांका राहावलात नाही. त्यांच्याकडे एक दांडो होतं. तो दांडो त्यांनी काढल्याने आणि ते लगेच शेळीच्या दिशेने जाऊक लागले. आजोबांका वाटलेला की ती शेळी आजोबांका बघून पटकन पळान जायत, कारण दांड्यान शेळीक पकडणं ह्या काय साधासुद्धा काम नाही होता. आजोबांकडे तेव्हा एक काडतुसाची बंदूक होती. त्या बंदुकीने ते शिकार करायचे. पण तेव्हा नेमकी त्यांच्याकडे ती नसल्यामुळे त्यांका हातीच त्या शेळीक पकडूचा लागणार होता, जा जवळजवळ अशक्यच होता. पण त्या शेळीक काय झालं काय माहिती, ती पळत पळत इली आणि रस्त्याच्या मधोमधच उभी राहिली. आणि जसे आजोबा तिच्या जवळ जायत होते तशी ती काही एक न हालचाल करता
एकाच जागी उभी राहिली, ज्यामुळे आजोबांनी त्या संधीचा फायदा घेतल्याने आणि जोरात तो दांडो त्या शेळीवर भिरकावल्याने जसं तो दांडो त्या शेळीक बसता तशी ती शेळी दहाडकन खाली कोसळली आणि लगेच आजोबांनी झेप घेऊन त्या शेळीवर उडी टाकल्याने आणि तिचे हातपाय घट्ट पकडल्याने त्या सगळ्यात ते चांगले मुरलेले होते, त्यामुळे त्या शेळीक उचलून बैलगाडीत टाकूसाठी आजोबांक अजिबात वेळ लागाक नाही. त्यांनी लगेचच शेळीचे चारवले पाय बांधल्याने आणि बैलगाडीच्या मागे टाकल्याने आणि बघता बघता ते थैसून वेगान जाऊक लागले. तेव्हा ते खूप आनंदी होते, कारण अनायसेच एवढा मोठा शिकार मिळाला होता जो रात्र रात्र जागवून कधी मिळत नाही. आणि त्या आनंदान आपले घराकडे जाऊक लागले. कधी एकदा घराकडे जातय आणि सगळ्यांका सांगतय की ही 15-20 किलोची शेळी गावल्या असं त्यांचं झाला होता. पण जसे ते थैसून पुढे जाऊक लागले तेव्हा अचानक त्यांच्या बैलगाडीचे जे बैल होते त्यांचं वेग कमी झालं. त्यांका समजा नाही की बैलांका झाला काय, कारण बैलगाडी तर रिकामी होती आणि एवढा काय जास्त वजाव नाही होता. पण त्यांचे बैल मात्र अचानकच धमाक लागले. आजोबांका समजला नाही की हो प्रकार हा काय. त्यांनी बैलांका आवाज दिलानी आणि पळवूक लागले, पण बैल काय पळत नाही होते. शेवटी मग ते थांबले आणि बघूक लागले की नेमका झाला काय. बैल तर एकदम व्यवस्थित होते आणि बैलगाडीसुद्धा बरोबर दिसा होती. पण तेवढ्यात त्यांचं लक्ष मागे टाकलेल्या त्या शेळीकडे गेलो. त्या शेळीचा आकार जरा बदलल्यासारखं वाटा होतं. म्हणजे मगाशी जी शेळी त्यांनी बघितल्याने होती ती शेळी आणि आता बैलगाडीत टाकलेली शेळी यात काहीतरी वेगळा पण दिसा होता. जेव्हा त्यांनी नीट बघितल्याने तेव्हा त्यांना दिसला की त्या शेळीचा आकार जरा बदलला. पॉटबीट खूप मोठा वाढला होता आणि आधीपेक्षा ती शेळीसुद्धा खूप जड वाटा होती. आजोबांका ह्यो नेमकं काय प्रकार तो समजलोच नाही. तरीसुद्धा आजोबांनी त्या बैलांका पळवूक घेतल्याने बैल कसे बसे जीव काढून बैलगाडी वडत होते. पण पुढे गेल्यानंतर ते बैल चलाकच राजी नाही. ते खूपच दमले आणि ह्यावेळेस जेव्हा आजोबांनी मागे बघितल्याने तेव्हा त्यांका जा काय दृश्य दिसलं हा दृश्य बघून त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. कारण ती शेळी जवळजवळ एखाद्या म्हशीसारखी मोठी फुगली होती. इतक्या जलद एवढी मोठी शेळी कशी काय झाली ह्या बघूनच आजोबा घाबरले. त्यांका कळान चुकला की ही साधीसुधी दिसत नाही. जसं त्यांका ह्या कळाला तेव्हा त्यांनी लगेचच सगळं असलेलं नसलेलं जोर काढून त्या शेळीक मागे ढकलूक घेतल्याने पण त्यांका काय ती आता शेळी हलतसुद्धा नाही होती. मगाशी त्यांनी ह्याच शेळीक खांद्यावर मारूनही टाकलेला होता, पण आता ती शेळी त्यांका हलाव नाही. तर हा सगळा बघून ह्यांका घाम फुटलो. त्यांका कळान चुकलं की काहीतरी भुताटकी असा आणि भुताटकेकच मी बैलगाडीत हाणून टाकलंय. पण आता करायचं काय या त्यांका सुधरा नाही. पण अशा शेळ्याक घेऊन जाणं म्हणजे जीवाक धोको या त्यांका माहिती होता. त्यामुळे त्यांनी सरळ दोनाल्या बैलांका सोडवल्याने आणि ते म्हणाले की आपण बैलांका घेऊन जाऊया, बैलगाडी मरांदे हयच. कारण ह्या बैलगाडीतून त्या शेळ्याक उतरवणं शक्यच नाही होतं. म्हणून त्यांनी बैलांका सोडवल्याने आणि ते बैलांसोबत चलत चलतच थैसून पुढे जाऊक लागले. त्या शेळीसकट मागची बैलगाडी त्यांनी थैस सोडल्याने आणि अखेरीस अर्ध्या पाऊण तासान ते आपल्या घराकडे येऊन पोचले. बैल वगैरे सुखरूप होते आणि त्यांनी घरात येऊन बैलांका बांधल्याने आणि घरात इल्यानंतर त्यांनी हे सगळं प्रकार घरच्यांका सांगितल्याने ता सगळं ऐकून घरचे तर चाटच पडले. पण आजोबांनी तो निर्णय मात्र चांगलं घेतल्याने होतं. ते जर त्या शेळीक घेऊन इले असते तर ती भुताटकी त्यांच्या घरात येऊन पोचणार होती. पण त्यांनी तसा करूक नाही. त्यांनी ती शेळी थैस टाकल्याने आणि ते बैलांक घेऊन इले आणि मग पुढच्या दिवशी ते आपल्या काही मित्रांका घेऊन ती बैलगाडी हाणूक गेले. जेव्हा ते थंय जाऊन बघतात तर थंय ती शेळी वगैरे काय नाही होती आणि बैलगाडी आपली बाजूक पडलेली. मग त्यांनी परत ती बैलगाडी बैलांका लावल्याने आणि ते ती घराकडे घेऊन इले. पण ह्यो अनुभव त्यांनी वाटेत जो रात्री घेतलेलो होतो तो मात्र ते कधीच विसराक शकत नाही होते. तेव्हापासून कधीच आजोबा अशी रात्रीची शिकारीक वगैरे एकटे कधी जाऊक नाही. तर असं काहीसं होतं माझ्या पंजो आजोबांनी घेतलेलं त्यावेळीचं एक सत्य अनुभव. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो असे काहीसे होते आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेले 2 सत्य अनुभव. जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते सुद्धा अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही हा व्हिडिओ लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी लाईक करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.